तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या मराठी ब्लॉगमध्ये, म्हणजे यश विराकर ब्लॉगमध्ये. आज चाललं आहे मी इकडे आपलं सर्व्हिस सेंटरला वसईला. गाडीचं ॲक्च्युली सेकंड सर्व्हिस आहे, तर बघू आता सेकंड सर्व्हिस कशी होते वगैरे कसं काय ते कळेलच आपल्याला. इथून मी आता विरारवरून येतो वसईला. त्याला भेट देऊ आपण. खूप घाणेरडे रोड होते, पण आता सध्या इकडे एवढं रोड चांगले आहेत की म्हणजे कसं सिमेंटचं पूर्ण रोड बनलं. आता इकडून जायला सिंगल गाडी काय साधी सायकल पण जायची स्थितीमध्ये नाही. आता हा रोड असा बनला आहे ना, पण आत्ताच जस्ट तारीख केली, पण रोड परत अवकातवर आला आहे. असं मला वाटलं की पूर्ण रोड चांगला असेल, असं नाही. फक्त तेवढ्यापुरतीच होतं, बाकी इथपर्यंत ठीक आहे. बाकी पुढे पण रोड, हा गावातला रोड आहे तो चांगलाच आहे असं तरी. मला वाटलं तो रोड पूर्ण प्लेन केला आहे, तुला पूर्ण गाडी रफ्तावतच घेऊन जायचं होतं असं मला वाटलं. पण परत आलो आपण त्याच रोडला. हा पूर्ण गाव आहे आपलं वसई साईडला, वसई वेस्टचा साईड आहे पूर्ण गावाला एरिया आहे. हा पूर्ण आपलं सनसेटीवाला रोड आहे, म्हणजे हा वसई वेस्टच्या साईडला जातो. ते आपण वसई गावातून आता घास रोडवरून डायरेक्ट सनसेटीला येतो. आपण बघू शकतो त्याला वगैरे गाडी चालवायला मजाच आहे पूर्ण दोन्ही साईड. मोस्टली इकडे सगळेजण गाडी वगैरे पण शिकायला येतात. मस्त आहे ग्राउंड वगैरे इकडे. हा पूर्ण स्ट्रेट रोड आहे. पावसाळ्यात बघतील ना, इकडे पूर्ण पाणी भरलेलं असतं दोन्ही साईडला, पूर्ण रोडपर्यंत पाणी आलेलं असतं. सकाळचा व्ह्यू पण एकदम छान आहे, म्हणजे जरा छान वाटतं, जरा पीसफुल वाटते. तर जसे 12-1 वाजता बाहेर निघतो ना, असं वाटत नाही घराच्या बाहेर निघायचं. मॉर्निंगला बाहेर निघायचं म्हणजे वेगळीच मजा आहे. ढग वगैरे बघू शकता मस्त झाले. मेन म्हणजे रोड चांगला क्लीन आहे आणि एकदम प्लेन आहे, तिकडे मजा येते. खड्डे खुड्ड्यामध्ये एकदम चालायला गाडी कंटा येते. रोड एकदम भारी आहे, मस्त वाटतं आहे रोडला गाडी चालवायला. आरामात मस्त मजा येते. आजूबाजूला बघितलं ना, भारी वाटतं तिकडे. सिनेमॅटिक शॉट्स मस्त येतील, गाडी वगैरे जी काढली ना इकडे, सिनेमॅटिक शॉट्स एकदम भारी येते. तर एकदा वेळ काढून ना आला पाहिजे अर्ली मॉर्निंगमध्ये व्हिडिओ वगैरे शूटसाठी. मी आलो एकदम पहिलाच नंबर लावायला, कारण की मला जायचं दुसरी गाडी पण सर्व्हिस करायची आपली ॲक्टिवाची, तीवाली पण सर्व्हिस करायची, म्हणून त्यासाठी जरा लवकर आलो. बघू आता पहिला नंबर कधी बंद होतो, किती वेळ लागतो सर्व्हिसला गाडी सर्व्हिस करायला. वाजले दुपारचे 12 आणि मी आलो आहे माझ्या मित्राकडे. इकडे गाडी सर्व्हिस करायला पण आलो आहे. ही माझी ॲक्टिवा, ही दुसरीवाली गाडी ॲक्टिवा, त्यामध्ये बॅटरी टाकायची. तर त्यामध्ये बॅटरी पूर्ण डेड झाली होती ना, तर नवीन बॅटरी टाकतो त्यामध्ये आपण.
आहे.